रिया नेट मुकेश रॉयल. यंगस्टर बॉईज J11 शेवटचा कॉल. टीम यंगस्टर बॉईज J11 12th मॅन. 12वा खेळाडू आलेला नाहीये. त्वरित पाठवा 12th मॅन. येस मॅच ऑन. स्पर्धेला सुरुवात होते. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि त्यानंतर आता आपण पाहतोय ही दोन्हीही विजेत्या संघांमधली मॅच पाहायला मिळणार आहे. कारण सोडा गोलंदाजी ट्रॅकवरती रमजान आणि त्याच्यासोबतच साथ देण्यासाठी हर्षद आहे. एका दिशेला करणनी काय गोलंदाजी अप्रतिम केली होती तर समोरच्या दिशेला रमजाननी मारलेले ते शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार. अशी ही कॉन्टेस्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी दोन्हीही बेस्ट खेळाडूंमधली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रथम राऊंड विकेटनी करण सोडा गोलंदाजी ट्रॅकवरती. फेस करण्यासाठी पहिलाच बॉल रमजान. हो यावेळी देखील पहिलाच बॉल. अतिरिक्त वळण अपेक्षित होतं ते वळण मिळत नाहीये. वाईट बॉल येतोय. पहिल्याच बॉलवरती धावेचा श्री गणेश होतोय. वाईट येतोय. किमान 20 मिनिटाची अवधी बाची कडा लागते आणि इथे खूप चांगला कॅच पकडण्यात येतोय. अप्रतिम झेल. रमजान बॅक टू द डगआउट. पहिला झटका आणि तो देखील खूप मोठा लागत असताना. मेलविन मेमोरियल कप 2025 7वं हे पर्व आहे आणि त्या 7व्या पर्वामध्ये देखील आपण या खुल्या गटाला पाहतोय. फाईट करत असताना एकमेकांच्या विरोधात पहिला बॉल अतिरिक्त वळण त्याला अपेक्षित होतं ते मिळालं नाही कारणला. त्यावरती वाईट आला आणि त्यानंतर पिचिंग अप्रतिम. लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधोमध पिचिंग ठिकाणी बॉल वळण घेतोय. ड्राईव्ह करण्याचा रमजानचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पहिल्याच बॉलवरती बॅटची हलकीशी कडा आणि यष्टांच्या मागे खूप चांगला कॅच. अजितचा चांगला कॅच. त्याला थोडंसं स्पीडअप देखील कारण नवीन बॅटर आता भावी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पण देखील एक चांगला खेळाडू, एक दर्जेदार खेळाडू आहे. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा समोर डिलिव्हर केला होता. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होते. यावेळी देखील आपण पाहतो ना ऍक्शन रिप्ले मध्ये ते पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग करत असताना या बॉलवरती वळण मिळालं नाहीये. हा बॉल अगदी सरळ निघालाय आणि हे व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण सोडा अनेक आपल्या या व्हेरिएशन साठी जाणला जाणारा खेळाडू आहे. इथून या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्धात जेव्हा तुम्ही बॅटिंग करताय, चांगली बॅटिंग करणं, तो संयम ठेवणं, सिंगल डबल्स यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल हाय ऍक्शनने डिलिव्हर केलेला बॉल. ह्यावेळी देखील बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. बॉल सरळ पाहायला आदळतोय आणि एक धाव लेग बाय स्वरूपाने नक्कीच मिळते. आणि याचीच आपण चर्चा करत होतो की सिंगल डबल्स एकेरी दुहेरी धावेंवरती इथे त्यांना कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. पहा अगदी पायचीत आपण नाही पाहत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. लेग बिफोर द विकेट असता तर जरूर बॅटर आउट झाले असते. हर्षद स्ट्रायकिंग एंडवरती पहिल्यांदाच 3 बॉलचा खेळ. त्या 3 बॉलवरती करणनी फक्त 2 धावा दिल्यात आणि एक चांगल्या बॅटरला तंबूच्या आश्रयाला परत पाठवला. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा हयाम ऍक्शननी वा अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. मित्रांनो प्रत्येकाने एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. होऊन जाऊ दे ऍक्शन रिप्ले देखील. वा दर्जेदार फिल्डिंग केली आहे. स्वतःला पूर्णपणे इथे झोकून दिलाय. डाईव्ह मारली आहे, सूर लगावली आणि टीम साठी तब्बल 3 धावा इथे रोखण्याचा प्रयत्न. याच कमिटमेंट बद्दल आपण चर्चा करत होतो. विशाल आहेत तिथे डीप मध्ये आणि विशालनी काय क्षेत्ररक्षण केलंय, काय अप्रतिम फिल्डिंग करून दाखवली. यासाठी सर ते प्रेक्षक जमलेत. खुल्या गटातलं व्यावसायिक दरातलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. 3 धावा धावफलकावरती. चेंडू झाले 4 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक.
हो, यावेळी पुन्हा एकदा बॉल अगदी पायाच्या दिशेवरती पायावरती अडवण्याचा प्रयत्न, फ्लिक केल्या बॉलला, एकच धाव मिळेल स्कोअर लेग वरती. शुभ मॅच, चांगली फिल्डिंग त्यांची देखील. एका धावेने धावफलक आता हळूवारपणे पुढे सरसवतोय. 5 बॉलचा खेळ झाला, 4 धावा धावफलकावरती. रमजानची ती विकेट, त्या एका विकेटल्या मोबदल्यामध्ये टीम पाहायला मिळते आपल्याला यंगस्टर बॉईजच्या 11. त्याच्या समोरही तेवढाच बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. विहान 8 मुकेश रॉयल. आतापर्यंत करणनी 5 चेंडू फेकलेत, त्यावरती 1 विकेट. पुढचे बॉल, पुन्हा एकदा वेग वेग वेग, प्रचंड वेग पाहायला मिळत होतं. अप्रतिम गोलंदाजी, ऑफस्टॉपच्या बाहेर पिचिंग आणि तिथून सरळ बॉल निघतोय. एकही धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर 4 धावा धावफलकावरती लागल्यात फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय यंगस्टर बॉईजच्या 11. महत्वाची मॅच आहे. पहिली ओव्हर करणनी आपल्या नावावरती केली आहे आणि त्यानंतर आता पाहूयात गोलंदाजी ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. हर्षित शेट्टी. हर्षित देखील एक नामवंत गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजांनी अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटची सेवा देखील केली आहे. चार, 4 ऑन द बोर्ड. 4 धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 धावा धावफलकावरती. एका गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो 4 धावा लागल्यात यंगस्टर बॉईजच्या 11. थोडासा का असेल पण थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय, पण इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे हर्षदला आणि भाविनला. देखील पुन्हा एकदा पायावरती बॉल आदळतोय. कॉर्नर रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एका धावेवरती इथे रोखून ठेवलाय. एक धाव मिळाली तर एका धावेच्या साईने धावफलक पुढे. आणि संयम पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. तो संयम असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. हर्षित शेट्टी चांगले बॉलर आहे, त्यावरतीही आता अटॅक होणार आहे का. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॉल सरळ आला, अंगाला बॉल आदळतोय आणि तिथूनच डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग होते. आता संपूर्ण आपण टीमचा विचार केला, विहान 8 मुकेश रॉयल हा संपूर्ण संघ इथून मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलाय. 5 धावा आल्यात आतापर्यंत धावफलकावरती. हो, यावेळी फटका फसलाय. बॉल हवेत आणि बॅटर एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेले नाही आहेत. बॅटर हर्षद बॅक टू द डगआउट. इकडेच आहे 3 चेंडू. हर्षित शेट्टीचे 3 चेंडूंवरती फक्त एकच धाव आली, 1 विकेटही मिळाली, 1 डॉट आलाय. नवीन बॅटर प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग आणि इथे काय घडलंय, नो +4. या नशिबाच्या 5 धावा ऍड होणार आहेत टीम यंगस्टर बॉईज जय 11 या टीमच्या खात्यामध्ये. अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. महालक्ष्मी प्युअर अँड परफेक्ट ज्वेलर्स यांनी पुरस्कृत केलेला तो चौकार. त्या चौकारामध्ये गोलंदाजाची चूक होती. 5 धावा नक्कीच मिळाल्या. त्या 5 धाव्याच्या साईने धावफलक पुढे. रन्स ऑन द बोर्ड आर नाऊ आपण पाहतोय. धावा लागल्या धावफलकावरती 10 धावा. पुढचा बॉल प्लेड ऑन. पाठची हलकीशी कडा आणि बॉल सरळ जाऊन आदळतोय यष्टांवरती. विकेटचं पतन होत आहे. विकेट येते. महालक्ष्मी प्युअर अँड परफेक्ट विकेट. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी केली आहे हर्षित शेट्टीने देखील या षटकामध्ये. अगदी तो आपण नो बॉल वगळला ना तर त्या बॉलला वगळता आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तोही बॉल अगदी हातात निसटला असं सांगत असताना आपण त्याचेही दृश्य पाहिलेत. 10 धावा धावफलकावरती 3 विकेट्स आतापर्यंत गेल्यात आणि 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
याही वेळी पिचिंग प्रचंड लक्ष्यमच्या बाहेर सरळ निघालाय. अतिरिक्त मोठा टर्न त्याला अपेक्षित होता, तो टर्न मिळत नाहीये. वाईट बॉल येतोय. धावसंख्येत वार. 11 धावा धावफलकावरती. 11 ऑन द बोर्ड. 3 विकेट्स गेल्यात यंगस्टर बॉईजच्या 11. कमबॅक त्यांनाही करावा लागणार. इथे देखील अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाहीये. अंगाला बॉल अदळतोय, पायाला अदळतोय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 12 धावा. 1 टू गो. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षित शेट्टी बॉलिंग ट्रॅकवरती. हर्षित 2 विकेट्सही घेतल्यात. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनीही केली आहे. पण समोर आता इथून भाविन भाविनही अगदी भरपूर जागा बनवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न भावीचा होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा बॉलही डॉट आलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकेवरती धावा आहेत फक्त आणि फक्त 12. 3 विकेट्सही गेल्यात. इथून उर्वरित 12 बॉलवरती किमान 25 धावा, 25 ते 28 धावा बनवणं गरजेचं जर आपल्याला टफ द्यायचं आहे तर. कारण विहानेट मुकेश रॉयल संघ या संघाने आपण पाहिलं मागच्याही मॅच मध्ये अगदी 37-38 धावेचा पाठलाग करत असताना खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. शुभम लोखंडेची एक बहारदार खेळी आपण पाहिले, त्याची साथही तेवढी अप्रतिम देण्यात आली होती. आणि आता सॅम्युल्स येतात. सॅम्युल्स एक दर्जेदार खेळाडू आहे. अनेक वर्ष त्यानेही अंडरआर्म क्रिकेटची सेवा केली. आपल्या गोलंदाजीच्या बळावरती अनेक मोठे सामने त्यांनीही जिंकवलेत. कालच झालेल्या स्पर्धेमध्ये अगदी 6 चेंडू आणि 6 धावेंचं संरक्षण सॅम्युल्सनीच केलं होतं. आणि यावेळी देखील त्याच अपेक्षेने संघाच्या कर्णधारांनी तो चेंडू त्याच्या हातात समवलाय, पण आव्हान कठीण आहे. हो, बॉल आणि बॅटचा काहीही संपर्क होत नाहीये. इथे बॅटर आउट होतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती अजून एक विकेट आणि आता पूर्णपणे बॅकफुटला टाकणारी ही विकेट आहे. पुढचाही बॉल. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न केला. प्रत्येक बॅटर येतो आणि प्रत्येक बॅटर आपण पाहतो आल्यानंतर पॅडल स्वीप आणि स्ट्रेट बॅटने अगदी त्या व्ही रिजन मध्ये बॅटचा फेज ओपन करून खेळण्याचा कुणाचाही प्रयत्न राहत नाहीये. एक मात्र बॅटर जो आतापर्यंत थोडा चांगला खेळ केलाय भावींनी. जे बॅटमधून 2 सिंगल जरूर आलेत, तळ ठोकून तोही उभा आहे. त्यालाही माहिती आहे अगदी आपण चांगल्या गोलंदाजांना थोडासा सन्मान दिला तर आपण शेवटच्या काही चेंडूंवरती अटॅक केला तरी देखील एक फायटिंग टोटल बनवू शकतोय. धावा फक्त आणि फक्त 14 आहेत. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल अतिरिक्त वळण घेत असताना आणखी एक वाईड आलाय. विकेट बघितली, त्यानंतर आपण लेग बायची धाव पाहिलीत आणि त्यानंतर आता बॅक टू बॅक आपण वाईड्सही पाहतोय. यानंतरची मॅच. या वेगवान चेंडू आहे. वेग प्रचंड पाहायला मिळाला कव्हर्स रिजन वरती. पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं. टॅप केलं होतं बॉलला. एक धाव इथे देखील मिळाली आहे. संयम सुरू आहे क्रिकेट आणि अगदी शांततेचा हा क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या 16 धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सॅम्युल्सनी धावाही कमी दिल्यात, चौकारांपासून वंचित ठेवला आणि विकेटही मिळवली आहे. डॉमिनेट करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल आणि बॅट याचा काहीही संपर्क झालेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर सॅम्युल्सकडे ना ती कला आहे. टप्पा पडल्यानंतर अनेक बॉल अगदी सरळ निघतायत तर काही बॉल अगदी खूप जास्ती वळण घेतात आणि ते देखील त्या एका ऍक्शन मधून करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. त्यामुळे सातत्याने प्रत्येक बॅटरला असमंजसतेमध्ये पाडण्याचा प्रयत्न आहे. भावीन आता स्ट्रायकिंग एंडला, पण इथून त्यालाही तळ ठोकावा लागणार आहे. त्याला एखादी चांगला फटका खेळावा लागणार आहे. पहा त्याच ऍक्शन मध्ये पिचिंग अगदी ऑफस्टंपच्या बाहेर आणि तिथून हातभर वळण घेतलंय बॉलनी. वाईट बॉल. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 18 रन लग चुके हैं बोर्ड पे. 4 विकेट्स अब तक जा चुके हैं टीम यंगस्टर बॉयज J11 इस टीम की. 2 गेंदों का खेल अभी बचा हुआ. सैमुअल्स बॉलिंग ट्रैक पे. सैमुअल्स से गलतियां भी की है, सैमुअल्स ने अच्छा खेल भी दिखाया. क्या इस गेंद पे एक अच्छा शॉट देखने मिलेगा या अच्छी गेंद फिर से देखने मिलेगी? जी हाँ, इस बार टप्पा गिरने के बाद बहुत बेहतरीन टर्न लेते हुए बैटर आउट. एक और बड़ा विकेट और एक और बहुत बड़ा झटका लगते हुए टीम यंगस्टर बॉयज J11 इस टीम को. बहुत बेहतरीन गेंदबाजी. इस ओवर की अगर हम चर्चा करें तो इस ओवर में अब तक केवल 4 रन आए और वो चारों ही रन एक्स्ट्रास के मुकाबले आए. 2 विकेट्स भी गए. एक बैट से जरूर आया, लेग बाइस से भी रन हमने देखे.
लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 5 विकेट डाउन, 5 विकेट्स डाउन टीम। थैंक यू डीजे। आखिरी गेंद इस ओवर की, और इस बार हल्के हाथ से बस प्लेस करने की कोशिश की थी, लेकिन एक और डॉट बॉल, और डॉट बॉल की समाप्ति के साथ इसी तरीके से 3 ओवर का खेल हो चुका है। 18 गेंदों का खेल हो चुका है, 18 रन बच चुके हैं स्कोर बोर्ड पे। 5 विकेट गंवाए हैं अब तक बैटिंग करते हुए टीम यंगस्टर बॉयज जय 11 इस टीम ने, और उसी तरीके से उससे भी बेहतर और सबसे अच्छी पारी खेलते हुए हमारे यशस्वी जायसवाल और मुंबई का राजा रोहित शर्मा, दोनों का 50 कंप्लीट। थँक्यू डीजे। पण आतापर्यंत काय झालंय त्याला झुगारून इथून आता या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा बनवल्यात, तर मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे, पण ती बनवण्याची संधी शुभम देईल का? शुभम कडेही अनेक वर्षाचा अनुभव आहे, अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर अंडरआर्म क्रिकेटचा सितारा म्हणून ज्याची ओळख राहिली आहे, तो ती संधी देणार आहे का? पहिलाच बॉल तो देखील आपण पाहतोय लेग बाय स्वरूपाने सिंगल, म्हणजेच काय तर 19 धावा धाव फलकावरती 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे। पुढे सरसवलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आणि इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण कुणालकडून लॉंग ऑफ वरती एकच धाव मिळणार आहे। 20 धावा लागल्या धाव फलकावर, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे। इथे इथून 4 बॉल वरती किमान 1 ते 2 बाउंड्रीज तुम्हाला कराव्याच लागणार आहेत, माराव्याच लागतील। तो मारण्याचा प्रयत्न होणार आहे का? पुढचा बॉल स्वीप करण्याचा इथे प्रयत्न केला होता, आणि शेवटच्या क्षणाला खूप चांगली फिल्डिंग, फाईन लेग रिजन वरती सिंगल। सातत्याने आपण पाहतोय 3 बॉल वरती फक्त 3 रन शुभमने देखील दिल्यात, आणि मॅच मध्ये मोठी पकड बनवून ठेवली आहे। या नेट मुकेश रॉयल या संघाने आतापर्यंत इथे देखील पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केली जाते, अपील फेटाळण्यात लावून एकच रन इथे देखील मिळणार आहे। तिसऱ्या पंचांकडे जाऊयात। अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं, फिल्डिंग करत असलेल्या टीमने रनआउटचं डिसिजन अंपायरचं नॉट आउट आहे, आणि त्याला चॅलेंज करण्यात येत आहे टीम विहानेट मुकेश रॉयल्स या संघाकडून। फॉरवर्ड डिसिजन। वन टू गो, शेवटचा बॉल आता शिल्लक आहे। येस, 1 टू गो। नीरज आहे नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, आणि नीरजच्या खांद्यावरती देखील असलेलं तर टी शर्ट आपल्याला सांगून जात आहे त्यांनी केलेले ते कार्य, एका ओव्हरमध्ये घेतलेल्या 4 विकेट्स, त्यामुळे त्याची ही निवड मॅन ऑफ द मॅच म्हणून झाली होती। धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर फक्त आणि फक्त 23 धावा झाल्या धाव फलकावरती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम विहानेट मुकेश रॉयल्सच्या संघाला बनवायच्या 24 धावा। बॉल टू बॉल मॅच आहे, मॅचला मजा येणार आहे, कारण लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमीच एक्साइटमेंट देऊन जातात असं म्हटलं जातं, आणि येस ती एक्साइटमेंट देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। चला टॉस साठी या। क्रिस 11 मीरा रोड आणि त्यांच्या विपक्षात श्री गणेश रॉयल चेंबूर। कॅप्टन्स टॉस साठी रिपोर्टिंग करा।
22 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आणि ते शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल येते का, तर सिंगल आली आहे. आणि पुन्हा एकदा 23 धावा बनल्या धावफलकावरती जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. चला दोन्ही टीम्स टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. क्रिस 11 मीरा रोड आणि त्यांच्यासोबतच श्री गणेश रॉयल चेंबूर कॅप्टन्स टॉससाठी रिपोर्टिंग करा. या व्यासपीठावरती अलंकार दांडेकर साहेब आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. महत्वाची मॅच. क्रिस 11 मीरा रोड आणि त्यांच्यासोबतच श्री गणेश. श्री गणेश रॉयल चेंबूर्स, क्रिस 11 मीरा रोड. हेड्स कॉल आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचे धन्यवाद. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. थँक्यू. टॉस जिंकलाय. येस, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. महत्वाची मॅच आहे. पहिलीच मॅच आहे. काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण असणार आहे. बिल्डिंग करणार आहात कारण मॅचही सुरू व्हायची, तर जास्त वेळ घेत नाही. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. थँक्यू सो मच. सर्वात मॅचच्या दिशेने जिथे जिंकण्यासाठी 24 बॉल वरती फक्त 24 धावांची आवश्यकता आहे. पण क्रिकेट मधले कुठलीही धावसंख्या ही ग्वाही तुम्हाला देत नाहीये की विजय तुमचा सुनिश्चित होईल की नाहीये. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतो. शुभम स्ट्रायकिंग एंडला आणि त्याची साथ देण्यासाठी करण. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत आणि पाहूयात गोलंदाज कशी गोलंदाजी करतात पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकावरती भरपूर काही निर्भर या मॅच मध्ये. जर पहिल्या षटकामध्ये अगदी 2 ते 3 धावा आल्या, विकेट्स मिळाल्या, तर पुन्हा एकदा कमबॅक. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे आणि डायरेक्ट हिट नाही झालाय. अगदी पायाने पहिला स्टंप्स उद्ध्वस्त झाले आणि त्यानंतर बॉलनी करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. हलक्या हाताने अगदी शुभमलाही पाहिलं आपण. आवश्यकतेप्रमाणे खेळ त्याचाही सुरू आहे. त्यालाही माहित आहे सिंगल डबलने देखील आपण ही मॅच सहजरित्या जिंकू शकतोय. सूरज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी अगदी शेवटच्या क्षणाला लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि डॉट बॉल आलाय. यंगस्टर बॉयज जय 11 हा टीम थोडासा का असे ना बॅकफुटला पाहायला मिळतो आपल्याला, कारण फक्त 23 बनवल्यात. 24 धावांचं लक्ष आहे. पण अनेक वेळेस ना अंडरम क्रिकेटनी आपल्याला असेही सामने दिलेत की ज्या सामन्यांमध्ये अगदी 24 बॉल टू बॉलची मॅच आहे. खूप रंगतदार होत आहे आणि तसेच लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमीच सागर सर खूप एक्साइटमेंट आपल्याला देऊन जातात. पुढचा बॉल सूरज यांचा थोडासा आहे ऍक्शन. यावेळी देखील पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट नाही झालाय, पण इथे हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केल्या जाते नो बॉलची. दोन्ही पंच पाहणी करतात. चेतन सर आहेत आणि अबू सरही आहेत. पंचांना नेहमीच दैवत्वाची भूमिका दिली जाते क्रिकेटमध्ये. कार्य आतापर्यंत तिन्ही पंचांचं खूप चांगलं राहिलंय. पहा 3 बॉल आणि 3 बॉल वरती फक्त 2 धावा आल्यात. जर या षटकामध्ये असं सुरू राहिलं, जर या षटकामध्ये अगदी 4 ते 5 धावा आल्या, एखादी विकेट मिळाली, तर पुन्हा एकदा तो कमबॅक पाहायला मिळणार आहे. यंगस्टर बॉय जय 11 फाईट ही बलाढ्य मोठ्या संघासमोर सुरू आहे. वियानेट मुकेश रॉयल स्टारकास्टची लाईन पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण.
शुभम देखील चांगला लढतोय, त्याला देखील माहिती आहे कुठल्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करणं गरजेचं आहे, कधी अटॅक करायचा आहे, कधी डिफेन्स करायचा आहे. आणि नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक जेव्हा करण्याची आवश्यकता तेव्हा त्यांनी अटॅकही करून दाखवला. श्री 11 दिवा डोंबिवली संघासमोर त्याचीही चांगलं कार्य राहिलंय. 4 बॉल 3. हो, अशाच प्रकारे इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली बॉलिंग होता. अगदी यावेळी देखील आपण पाहिलं स्वीप करण्याचा प्रयत्न करणनी केला पण पायमध्ये आलाय, नाहीतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. चांगली बॉलिंग होत आहे आणि हार मानायला तयार नाहीयेत. 24ही केल्यात पण त्या 24 धावा ही रोखण्याची धम्मक आहे हे असं पहिल्या षटकामध्ये सिद्ध करत असताना टीम यंगस्टर बॉईज जय 11 चांगला फाईट देत आहेत. शेवटच्या बॉलवरती स्कोर करता फटका, चांगली फिल्डिंग, फेकी देखील करण्यात आली. हो, हे काय करताय मैदानाच्या आत, विकेट मिळेल का हे पंचांकडे पाहणं गरजेचं आहे. येस, विकेट मिळते, पण जर ती फेकी कलेक्ट केली असती तर शुभम डगआउटच्या आतमध्ये गेला असता आणि ही मॅच अगदी रंजतदार सिच्युएशन मध्ये पाहायला मिळाली असती. तसं झालं नाहीये, कारण सोडा बॅक टू द डगआउट. पण फाईट होणार आहे, कारण हे खुल्या गटातलं क्रिकेट आहे, हे अंडरआर्मचं क्रिकेट आहे. इथे आम्ही हार मानायला तयार नाहीये, कारण या क्रिकेटनी आम्हाला शिकवलंय जिद्द, चिकाटी, लढवण्याची वृत्ती, आणि ती वृत्ती इथे सिद्ध करत असताना यंगस्टर बॉईज जय 11. हरणं कुणालाही मंजूर नाहीये असं म्हटलं जातं आपल्या मायबोलीमध्ये की प्रयत्न करावे, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. त्या परमेश्वराची प्राप्ती तुमच्या प्रयत्नावरती निर्भर असते. तुमचा प्रयत्न कसा आहे ते जास्ती महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता संघाचा सगळ्यात सुदृढ गोलंदाज नीरज, आणि त्याच्या समोर अगदी महाराष्ट्रभर अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी दणानून सोडलाय ना, शुभम लोखंडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. खूप चांगली कॉन्टेस्ट, रायव्हलरी बॅटल, ह्या दोन्हीही पलाटे बेस्ट वर्सेस बेस्टची पाहायला मिळणार आहे आपल्याला. टी शर्टचंही सांगून जातात. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलेला हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वाह, चांगली फाईट होत आहे, चांगली फाईट होत आहे. कुणाला वाटलं होतं 23 झाल्यात, 24 वरती फाईट पाहायला मिळेल की नाही, आणि याचं उत्तर दिलंय यंगस्टर बॉईज जय 11 टीमने दिलं. पण तरी देखील विहानेट मुकेश रॉयल संघ, या संघालाही कुठेही आपण मागे सरसवून चालणार नाहीये. शुभम अजूनही मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर कुणाल आहेत आणि कुणालची ही बॅटिंग तेवढीच अप्रतिम आहे. ते लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पण नीरजनी फेकलेलं ते एक षटक, ज्या षटकामध्ये 4 विकेट, फक्त 3 रन, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळालंय. आता तसंच काहीतरी कार्य टीमसाठी त्याला करावं लागणार आहे. हो, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल पिचिंग पाहावी लागेल. चेतन सर अगदी टर्न घेत आहेत, वळण घेत आहेत, दोन्ही हात समांतर करतायत. पहिल्या षटकामध्ये सूरजनी काय केलं, पहिल्या षटकामध्ये सूरजनी धावा कमी दिल्यात, एक्स्ट्रा एकही टाकलेले नाहीये, आणि त्याचमुळे ही मॅच ही अगदी डोलामान परिस्थितीत पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करत असताना चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. मॅच सोडायची नाहीये, हार कुणालाही मंजूर नाहीये. लढणं मंजूर आहे, लढाई करणं मंजूर आहे. हे अंडरआर्मचं क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटनी ती लढाई कशी करावी ते आम्हाला शिकवलंय. अगदी क्लोज एन्काउंटर आहे ना, कारण आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले 2 धावा झाल्यात, 7 विकेट गेली आहे. 1 बॅटिंग करतात विहानेट मुकेश रॉयल. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हा शुभम लोखंडेचा ब्रँड, त्याच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड चौकार. थँक्यू. फोकास आहे तर टॉपवाल्यालाच. नीरजच्या विरुद्धात आलेला हा चौकार स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केला होता, आणि योग्य त्या वेळेला ओळखलंय. पंच टर्न घेत आहेत जेस, आणि वाईट बॉल इथे येतोय. हे प्रेशर आहे, हे दडपण आहे. या दडपणाखाली नीरज कडूनही ती चूक आपण पाहिलीत.
थँक्यू. मॅच ऑन. चौकार आला नाही त्यानंतर थोडंसं झडपण वाईडही आपण पाहिलात. यावेळी देखील पुन्हा एकदा शार्प टर्न, बॉल सरळ आतमध्ये हातभर वळण घेणारा हा बॉल आहे. नीरजचा हा कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला. स्वतःवरती थोडासा निराश, थोडासा नाराज तो देखील असणार आहे, पण त्यालाही माहित आहे इथून जर आपण एखादी विकेट मिळवली तर कमबॅक होऊ शकतोय. धावा झाला धाव फलकावरती 12. 12 ऑन द बोर्ड. 2 to go. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉल फक्त पुश केले. धावचीची शक्यता असणारे फेकी केली आहे. त्या फेकीमध्ये वेग नव्हतं. त्या फेकीमध्ये अगदी जर वेग असता आणि ती वेगेनी जर इथे बाद केलं असतं तर काहीतरी झालं असतं, पण क्रिकेट आहे आणि त्यामध्ये जर तरला अंतर नाहीये. इट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज. अनप्रिडिक्टेबल हा गेम आहे. फक्त 24 केल्यात आणि त्याचाही पाठलाग करण्यासाठी अगदी समोरच्या संघाला मेहनत करायला भाग पाडतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय आणि इथे एक चांगला स्ट्रोक येतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो आपल्याला. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर आणि हा परफेक्ट आलाय चौकार. थैंक यू. जीतने के लिए बस 7 रनों की केवल आवश्यकता होगी. 12 गेंद 7 रन. ओहो, पहली गेंद बहुत ज्यादा बाहर पिचिंग. वाइट बॉल आती हुई. बस 6 रनों की अभी आवश्यकता होगी. मैच में केवल और केवल औपचारिकता, फॉर्मेलिटीज. अगली गेंद और ये बेहतरीन स्ट्रोक, बहुत बेहतरीन स्ट्रोक. बल्ले का पूरा फेस ओपन करते हुए ऑन डिसीजन में आता हुआ चौका. अब मैच यहां से थोड़ा सा वन साइड एनकाउंटर. चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए. टीम यंगस्टर बॉयज 11. येस जी हा. इथे सगळे प्रेक्षक ज्या शॉटची चर्चा करतायत ना ते पाहायला मिळणार आहे का तुम्हाला आम्हा सगळ्यांना? पहिला प्रयत्न गेलाय का बॉल? नाही गेलाय. शुभमच्या बॅटमधून प्रयत्न झालाय जरूर. प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहे. प्रेक्षकांना विनंती आहे होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या शुभमसाठी. शुभमचा वन हँडेड स्ट्रोक, त्याचा ब्रँड पाहायला मिळतोय का? एका हाताने चौकार. हो, प्रयत्न चांगला केला शुभमनी. हरकत नाहीये मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या शुभमसाठी झाल्या पाहिजेत. मॅच जिंकली आहे पण आम्हा आपल्याला एंटरटेन करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. वेल प्लेड शुभम, चांगला खेळ. अजूनही मॅच संपलेली नाहीये. विकेट गेली आहे शुभमची. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 2 टू विन. 2 धावांची आवश्यकता असताना बघत काय होत आहे. सगळे प्लेयर अगदी समीप आलेत. सामना इथूनही पलटू शकतो का? डॉट बॉल टेस्ट मॅच क्रिकेट सुरू आहे. अगदी सगळेच खेळाडू डोळ्याच्या समोर आलेत. इथे एक एक धाव महत्वाची आहे. हा सामना अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत तरी जातोय का? फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. हो, इथे मिसफिल्डिंग झाली आहे. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव पूर्ण झाली आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. स्कोर्स लेवल जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती कुणाल आहेत. ज्या कुणालच्या बॅटमधून एक खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिलात. डॉमिनेशन पाहतोय आपण. वियानेट मुकेश रॉयल ह्या संघाचं डॉमिनेशन पाहतोय. हो, ड्राईव्ह लाजवाब, डोळ्याचं पार न फेडणारा क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल सरळ निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषा पार आलाय. दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या साह्याने पुढच्या राऊंड मध्ये क्वालिफिकेशन होत आहे वियानेट मुकेश रॉयल या संघाचं.
प्रिंस, नरेश जी और इस्माइल जी, इन तीनों से विनती होगी कि प्लीज आप आइए स्टेज पे। मैन ऑफ द मैच इस मैच में, और ये मैच थी पूरी तरीके से बॉलर्स डोमिनेटिंग मैच हमने देखी, और उसमें जिस बॉलर ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, रन दिए केवल 3 और विकेट लिए 2, सैमुअल्स होते हैं इस मैच के मैन ऑफ द मैच। एक बार जोरदार तालियां सैमुअल्स के लिए। सैमुअल्स आइए, आप इस मैच के मैन ऑफ द मैच है। 2 टी शर्ट्स, आइए सैमुअल्स, आइए सैमुअल्स, यू आर द मैन ऑफ द मैच। बेहतरीन खेल। तो टी शर्ट्स प्लीज, टी शर्ट्स के साथ भी हमें फोटो क्लिक करना है। और सैमुअल्स, अगली मैच में आपको यो टी शर्ट पहन के खेलना जरूरी होगा। डीजे 2 मिनिटं फक्त आपण थोडीशी चर्चा करणार आहोत खेळाडूशी। फोटो झाला, थँक्यू सो मच। सॅम्युअल्स 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे। अनेक वर्षापासून सॅम्युअल्स अंडरआर्म क्रिकेट खेळतोयस, अंडरआर्म क्रिकेट खेळत नाहीयेस तर डॉमिनेट तू करतोयस, काय रहस्य आहे तुझ्या या गोलंदाजीचं? टुर्नामेंट चांगली असते, दरवर्षी खेळतो आणि ऑर्गनाईज सगळ्यांनी चांगले केले। तुझ्या बॉलिंगचं रहस्य हरकत नाहीये। वेल प्लेड सॅम्युअल्स। जाऊयात पुन्हा एकदा आपण आता दुसऱ्या मॅच कडे, जिथे अजून दोन्ही चांगल्या बलाढ्य संघांचे मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। पाहत राहा, एन्जॉय करत राहा। मेलविन मेमोरियल कप 2025, 7वं हे पर्व, ज्या पर्वाचा तुम्हा आम्हा सगळ्यांना गर्व आहे। आवाज अंडरआर्म क्रिकेटचा आता आपण ऐकणार आहोत, जाणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपल्या सोबत जोडले जातील सागरजी मोरे सर।